बायोमेडिकल वेस्ट यामुळे बारामतीमध्ये सध्या मोठ्या चर्चेचा हा विषय आहे। गेल्या अनेक वर्षापासून बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भामध्ये बारामती ही पर्यावरणवादी म्हणून समजली जाते, परंतु याच बारामतीमध्ये बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात अनेक वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक असे आरोप प्रत्यारोप केले जात आहे। नुकत्याच सिल्लोड जुबली ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये डॉक्टर्स आणि बायोमेडिकलचे संचालक यांच्यामध्ये वादविवाद घडला। डॉक्टर मीरा चिंचोलीकर यांच्या मध्यस्थीमुळे अखेर हा वाद मिटवण्यात यश आले, परंतु बायोमेडिकल कचरा हा नगरपालिकेच्या गाडीमध्ये न टाकता बायोमेडिकल कचरा हा केंद्र सरकार आणि राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमध्येच टाकावा असे यावेळी ठरवण्यात आले। त्याचप्रमाणे बायोमेडिकल कचरा हा बारामतीच्या बाहेर कुठल्याही संस्थेला देऊ नये असे यावेळी ठरवण्यात आले। त्यामुळे एकंदरीतच डॉक्टर मीरा चिंचोलीकर वैद्यकीय अधीक्षक सिल्लोड ग्रामीण रुग्णालय यांच्या मध्यस्थीमुळे अखेर हा वाद मिटवण्यात यश आलेले आहे। त्यांनी टेस्टिंग बेसवरती वजन करून न्यावं, टेस्टिंग बेसवरती वजन करून न्यावं। एक वर्षभर आम्ही आमच्या खर्चाने त्यांना वजन आम्ही एक वर्षभर त्यांना आम्ही स्वतः वजन करून देऊ। 400 चालेल का? नाही 400 आज दिनांक 26/4/2017 रोजी सायंकाळी 4 वाजता बारामती शहर व परिसरातील सर्व डॉक्टर्स व बायोमेडिकल वेस्ट एजन्सी सौ धुमाळ यांची मीटिंग माननीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय बारामती यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या दालनात आज पार पडली। यामध्ये सर्वानुमते बायोमेडिकल वेस्टसाठी जय भवानी एजन्सी ही लीगल एजन्सी असल्यामुळे सर्वांनी हॉस्पिटलचा कचरा बायोमेडिकल वेस्टचा कचरा त्यांच्याकडे देण्यात यावा हे सर्वानुमते ठरलेलं आहे। त्यामध्ये जे रेट ठरलेले ते पुढील प्रमाणे हे रेट प्रति बेड पर डे असून ₹5.50 असा ठरलेला आहे। त्यामध्ये बेड ऑक्युपन्सी ही 50% कंपल्सरी आहे। पर बेड सोडून दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटसाठी चार्जेस लागणार नाहीत। ओपीडी साठी दर वर्षाला 3000 रुपये ठरलेले आहेत। एक दिवसाआड जय भवानी बायोमेडिकल वेस्ट यांनी कचरा उचलणे बंधनकारक आहे। एजन्सीचे पैसे दर 3 महिन्याला देणे बंधनकारक आहे। लॅबसाठी ₹400 प्रति महिना आहे ठरलेला आहे। ज्याची आयपीडी आहे त्यांचे ओपीडीचे पैसे घेता येणार नाहीत। नाही ते ठरलेले पर बेड त्याशिवाय दुसरे कुठले हे बघा क्लिअर राहू द्या। कुठेही डाऊटफुल राहिलं ना मग त्याचे फाटे फुटत राहतात आणि मग त्याचे चार्जेस त्याचे असला प्रकारच नाही, एकच स्टँडर्ड। आणि मॅडम तुमचं आहे त्यांचं आहे, आता त्याच्यामध्ये काहीही गुन्हा नाही। मॅम माझं क्षेत्रामागचं आता सरांनी सांगितले शासनाने ना आता एक फायनल होऊ द्या ना, एक तर म्हणजे त्यांना एवढ्यावर नाही झालं तर मला तुम्हाला फुल परवानगी आहे, तुम्ही त्यांच्यावर केसेस करू। बिलकुल आणखी एक आता आम्ही करंटली आता हा रेट फायनल झाला। मी 8 दिवसांपूर्वी ₹7 पर डे पर बेडनी 1 वर्षाचं दिलेलं आहे। त्या पैशांचं पण एप्रिल पासून चालू होईल असं सांगितलं का? आणि माझं एक म्हणणं आहे की माझे पैसे मागणे बस तो जय भवानी हे ऑथराइज असल्यामुळे त्याला आपण सगळ्यांनी मिळून देऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। त्याचे रेट स्टँडर्ड आपण ठरवलेले आहे आणि ते दर 3 महिन्याला ते त्याचे बिल अदा करणार आहे आणि प्रॉपरली हा विषय आता मिटून गेलेला आहे। या संदर्भात खूप तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहे। सिव्हिल सर्जनकडून डेप्युटी कलेक्टरकडून सुद्धा या संदर्भात पत्र आलेले आहे। त्यामुळे आज सर्वांना एकत्र बसून हा विषय मिटवून टाकलेला आहे चांगल्या पद्धतीने आणि तशा पद्धतीचे आम्ही ॲग्रीमेंट केलेले आहे जेणेकरून सर्वांनी रेट्स मध्ये दोन्ही एजन्सी आणि गिल्ड निमा दोघांनी समन्वय साधून हे 8-9 महिन्याचा जो प्रलंबित विषय होता तो सामंजस्याने आज अधीक्षक मॅडमच्या देखरेखीखाली
तो प्रश्न संपलेला आहे.